नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शहाबाज गावामध्ये 4 मजली इमारत कोसळली. पहाटे 5:25च्या दरम्यान ही घटना घडली. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफची टीम दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. इमारतीत एकूण 26 कुटुंब राहत होते अशी प्राथमिक माहिती मिळतेय. निकृष्ट कामामुळे इमारत ढासळली असल्याचं बोललं जात आहे. कोल्हापुरावरील पुराचं संकट टळलं असलं तरी धोका मात्र कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचांवर स्थिरावली असून पावसाचा जोरही कमी झालाय. जिल्ह्यातले 95 बंधारे अद्यापही पाण्याखाली असून अनेक मार्गावरती वाहतूक बंद आहे. कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली शहरालगत कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये पूर परिस्थितीचं संकट आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून भारतीय लष्कराची एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सांगलीच्या धरणगाव शहरामध्ये 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. त्यातील नळाला येणारं पाणीही गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तसंच पथदिवे बंद असल्यानंही लोकांची गैरसोय होते. या विरोधात शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत. दारू कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे धाराशिवच्या गौरवगाव या ग्रामस्थांवरती स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. कंपनीनं दूषित पाणी सोडल्यामुळे गावातील पाणी पुरवठा दूषित झालाय तर जमीनही नापीक झाली आहे. प्रशासनाकडून दोषी कंपन्यांवर कारवाईचं आश्वासन करण्यात येत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची धरणे आंदोलनं सुरू आहेत. केंद्र शासनानं खरीप संदर्भात 30 एप्रिल 2024ला काढलेल्या परिपत्रकामुळे जिल्ह्यातील 5,19,000 शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. हे परिपत्रक रद्द व्हावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला 51 ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला आहे. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन आणि ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं अखेर दखल घेतली आहे. दूध दर प्रश्नावर दुग्ध आयुक्तांबरोबर बैठक झाली. जोपर्यंत मान्य मागण्यांचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आणि निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना काजूवर 10% अनुदान देण्यासंदर्भात 9 जुलै रोजी राज्य सरकारनं एक GR काढलाय. पण या GRमध्ये अटी चाचक आणि अडचणी निर्माण करणाऱ्या असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं आंदोलनाचा इशारा दिलाय. 30 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर GRची होळी करण्यात आली आहे. यवतमाळमधील निंबदेवी धरण पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये इथं पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते. यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कीटकजन्य आजारामुळे चिंता वाढली आहे. नागपूर शहरामध्ये चिकनगुनिया तर ग्रामीणमध्ये डेंग्यूचा धोका वाढलाय. चिकनगुनियाचे 86 तर डेंग्यूचे 127 रुग्णांची नोंद करण्यात आली असून नागरिकांनी स्वच्छतेचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. भाजीपाला पिकांसाठी मल्चिंगचा वापर केला जातो. मात्र आता मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, बेलसवाडी, करकी त्याचबरोबर उचंदे आदी परिसरामध्ये केळी पिकाला शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर सुरू केलाय. या भागामध्ये किमान 300 हेक्टरवरील केळीला शेतकऱ्यांनी अशा प्रकारे पेपर लावून शेतं पिकवली जात आहेत. त्यामुळे पीक उत्पादन, मातीचं आरोग्य आणि एकूणच शेतीच्या टिकाऊपणामध्ये सुद्धा लक्षणीय फरक पडला आहे. भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर टँकरला धडक दिल्यामुळे 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झालाय. चालकानं नियंत्रण सुटून टँकरचं टायर फुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्यानंतर या टँकर भंगार दुकानात शिरला असून त्या दुकानाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये ते सहभागी होतील. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादर भागामध्ये शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आलाय. दरम्यान ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळेस फडणवीसांनी त्यांना टोलाही लगावलाय. मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा त्यांना फक्त जनताच देऊ शकते असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं हिंगोली शहरामध्ये ठाकरे गटानं जोरदार बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा, मात्र बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नसतं, त्यासाठी जनतेच्या मनामध्ये असावं लागतं असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावलाय। बाळासाहेबांनी त्यांना जे बाळकडू दिलं ते त्यांनी पुढे न्यावं अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या। यावरती चंद्रकांत पाटील यांनी देखील शुभेच्छा उद्धव ठाकरेंना दिलेल्या आहेत। कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असलो तरी कोणाला शुभेच्छा देण्यात गैर नाही असं ते म्हणालेत। संसदीय परंपरा असते, त्याच्यात वाईट किंवा गैर नाही असं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात बोलत असताना वक्तव्य समोर आलंय। काही लोक देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करतात, पण महाराष्ट्राच्या जनतेचं फडणवीसांवर प्रेम आहे। 100 पिढ्या जरी आल्या तरी फडणवीसांना कोणी संपवू शकत नाही अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंवर पलटवार केलाय। त्यांची सहनशीलता काही लोकांना दुर्बलता वाटते, पण आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत असंही ते म्हणाले। सुरक्षेच्या कारणामुळे गुजरातमधून तडीपार झालेला व्यक्ती आज देशाची सुरक्षा करतोय, तो आता देशाचा गृहमंत्री आहे असं म्हणत शरद पवारांनी अमित शहांवर टोला लगावलाय। तर या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझं बोट धरून ते राजकारणात आलेत असं म्हणत शरद पवारांनी मोदींना चिमटा काढलाय। तर मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळेस मी खोटं बोललो, ज्यामुळे लोकांना संदेश गेला की हा गोंधळ हिंदू मुस्लिमांमध्ये नव्हता, तर हिंदू आणि मुस्लिम भागामध्ये स्फोट झाला असं सांगितलं असा खुलासा शरद पवारांनी केला आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। प्रकृती ठीक नसल्यानं खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। वडेट्टीवार यांचा चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करत दौरा जो होता तो रद्द करण्यात आलाय। नारायण राणे यांनी भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा लढणार असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार अशा चर्चा सुरू होता। त्यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप 288 जागा लढणार तर महायुती कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। बेस्टचे भूखंड त्या काळामध्ये विकले गेले, जे निर्णय घेतले त्यामुळे बेस्ट कमकुवत झाली असा आरोप शेलार यांनी केला आहे। नुसती शिखर बँकच नाही तर अजितदादांच्या डोक्यावर जेवढे केस उरलेले आहेत तेवढे भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल होतील अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना एकत्र केलं असून महाराष्ट्राच्या वाताहतीला फडणवीस जबाबदार असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे। चल्होली गावाच्या इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रवाहामधून एक कार वाहत गेली होती। कारमध्ये असलेले बापलेक मदतीसाठी ओरडत होते। ही कार पाण्यात बुडणार इतक्यात एक युवक पुढे सरसावला आणि त्यानं बुडणाऱ्या बापलेकाला जीवनदान दिलंय। मुसळधार पावसाचा पिंपरी चिंचवडला फटका बसलाय। अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अद्याप मदत न मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून त्या बुजवल्या गेल्यानं नदीच्या पात्रातील पाणी शहरांमधील घरांमध्ये शिरल्याचं लोकप्रतिनिधींनी म्हटलेलं आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा सिटी इथं झालेल्या जोरदार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली होती। लवासा सिटीमध्ये 3 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली आली होती। दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढलंय। या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये। अंशतः अनुदानित शिक्षकांनी थकीत वेतनासह अन्य मागण्यांसाठी नांदेडमध्ये भीक मागू आंदोलन केलंय। गेल्या 7 दिवसांपासून या शिक्षकांचं आंदोलन सुरू असून शासनाकडून दखल घेतली जात नाहीये, त्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत खामगावामध्ये काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। हजारो शेतकऱ्यांसह काँग्रेसनं उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। लातूर शहर महानगरपालिकेच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी विभागातून प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना खेटे मारावे लागतात। हे प्रमाणपत्र 2 ते 3 दिवसांमध्ये मिळणं अपेक्षित असताना 10 दिवस उलटले तरी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे। जालन्यातील ज्ञानराधा बँकेतल्या ठेकेदारांना आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। बँकेच्या संचालकांना पैशांचा गैरव्यापार करत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वापरल्याचा आरोप केला होता। हे पैसे परत मिळावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले।
विना अनुदानित शाळांसाठी जाहीर करण्यात आलेल्या वाढीव टप्पा मिळावा, संच मान्यता रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये भर पावसामध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। 31 जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्याने दिला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। या संकट काळामध्ये पूरपीडितांना मदतीचा हात देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावलेत। लागोपाठ 2 दिवस भर पावसात त्यांनी पूरपीडितांना भेटी घेतल्यात आणि पूरपीडितांच्या समस्या देखील ऐकून घेतल्यात। कोल्हापुराच्या वारणा साखर कारखान्याच्या प्लांटमध्ये मगर आढळली आहे। वनविभागानं जेसीबीच्या सहाय्यानं केमिकलचं पाणी काढून मगरीची सुखरूप सुटका केली। कागल येथे महापुरात वाहून गेलेल्या विषारी नागाची सर्पमित्रांनी सुखरूप सुटका केली आहे। जोरदार पावसानंतर आलेल्या पुरामध्ये हा नाग एका घराच्या अंगणामध्ये आढळून आला होता। नागपूरमध्ये रेल्वे रुळावर स्कूल बस अडकली होती। सुदैवाने या बसमधील 40 विद्यार्थी तोडक्यात बचावलेत। नागपूर छिंदवाडा या रेल्वे मार्गावरील खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली आहे। स्कूल बस 40 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक रेल्वे फाटक बंद झालं। बस सोबतच एक कारही अडकली। याच वेळेस छिंदवाडा नागपूर रेल्वे वेगात येत होती। एका सुज्ञ नागरिकानं प्रसंगावधान राखत लाल रंगाचं कठडं हे रेल्वे रुळावर ठेवलं। ते रेल्वे मोटरमॅनला दिसलं आणि त्यानं रेल्वे थांबवली आणि त्यामुळे अनर्थ टळला। नाशिकमध्ये गुंड हर्षद पाटणकरची जेलमधून सुटका होताच त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली। या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्क्युमोटा कारवाई करत पुन्हा एकदा हर्षद पाटणकरच्या मुसक्या आवळून त्याला तुरुंगात टाकलंय।